नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे कॅप राउंड जे आहेत ते फायनली क्लोज झालेले आहेत रजिस्ट्रेशन। मित्रांनो, आता पुढचे शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे, ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार, मित्रांनो अजूनही विद्यार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते व्हेरिफिकेशन बाकी आहे, तर ते सुद्धा आज जे आहे किंवा जेव्हा तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल त्याच्या अगोदर जे आहे ते कन्फर्म होऊन जातील। मित्रांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नेक्स्ट शेड्यूल कसं असणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर का डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर आलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्टपर्यंतचे शेड्यूल दिलेले आहे, नंतरचे शेड्यूल तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले नाही। तर ते कशा प्रकारे असणार आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर जसे येणार त्या ठिकाणी तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर जर का क्लिक केले तर तुम्हाला या ठिकाणी नोटीस बघायला भेटणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रजिस्ट्रेशन फॉर कॅप राउंड हॅज बीन क्लोज्ड नाउ, रजिस्ट्रेशन फॉर नॉन कॅप विल बी स्टार्टेड सून। म्हणजेच मित्रांनो, कॅप राउंडचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते आता क्लोज झालेले आहेत। तर आता जे आहे मित्रांनो, व्हेरिफिकेशनची डेटसुद्धा तुमची आजची आहे, आज राहिलेले व्हेरिफिकेशनसुद्धा होतील। आता आपण पुढचं शेड्यूल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्समध्ये जर का तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्समध्ये जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 5/8/2024 पर्यंत तुमची व्हेरिफिकेशन डेट आहे आणि त्याच्यानंतर जी तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, जर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती 8 तारखेला लागणार आहे। 8 तारखेपासून 9 पासून तर 10 पर्यंत तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड भेटणार आहे आणि ग्रेव्हियन्स पिरियड नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 12 तारखेला तुमची डिक्लेअर होणार आहे। 12/8/2024ला तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिक्लेअर होणार आहे। या तारखेपर्यंतचे तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल बघायला भेटत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण जे आहे प्रिव्हियस इयरचे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे शेड्यूलनुसार तुम्हाला जे आहे कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला यावर्षीसुद्धा बघायला भेटणार आहे। मित्रांनो, या संबंधित सर्व अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहतील। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, त्याच्यानंतरचं शेड्यूल तुमच्या अशा प्रकारे असणार आहे। तुमची प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जी आहे ती ओपन होणार आहे। आता ठिकाणी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोविजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जी आहे ती तुमची ज्या तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे, म्हणजे आपली फायनल मेरिट लिस्ट कधी डिस्प्ले होणार आहे 12 तारखेला, तर 12 तारखेच्या दिवशी जी आहे तुमची सीट मॅट्रिक्ससुद्धा ओपन होऊन जाईल। मित्रांनो, आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला कळतं की तुम्हाला कोणत्या कॉलेजला कोणते जे सीट्स आहेत कॅटेगरी वाईज वॅकंट सीट आहेत आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे कॉलेजची लिस्ट जी आहे ती तुम्हाला बनवावी लागते। मित्रांनो, प्रोविजनल सीट मॅट्रिक्स लागल्याच्या साधारणतः 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 19, 20, 21 म्हणजे समजा 12 तारखेला जर का तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्स लागली किंवा 13ला लागली तर तुमचे जे कॅप राउंड असतील ते तुमचे कधीपासून सुरू होतील मित्रांनो, 15 तारखेपासून किंवा 16 तारखेपासून तुमचे जे कॅप राउंड आहेत ते स्टार्ट होऊन जातील। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राउंड 1 थ्रू कॅन्डिडेट बाय लॉग इन। मित्रांनो, या ठिकाणी जे तुमचे फॉर्म आहेत ते तुमचे 15 तारखेपासून किंवा 16 तारखेपासून स्टार्ट होतील। फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स कशी पाहायची, तुमच्या पर्सेंटेजनुसार कशा प्रकारे कॉलेज वगैरे टाकायचे, या सर्वांवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म भरल्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात पुन्हा तुमची जी आहे ती अलॉटमेंट लागते। आता अलॉटमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल, अलॉटमेंट म्हणजे तुमच्या कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे हे जे आहे हे अलॉटमेंटमध्ये तुम्हाला कळतं। अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला एक लेटर टाईप भेटतं, ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे, जसे आपले व्हिडिओ येतील तसे तुम्ही पाहत राहा। सोबतच मित्रांनो, तुमचे अलॉटमेंट डिक्लेअर झाल्याच्यानंतर 3 दिवसाचा कालावधी जो आहे तो तुम्हाला रिपोर्ट आणि कन्फर्मेशन ॲडमिशनसाठी दिला जातो।
फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट सर्व प्रकारची प्रोसेस आपण पुढे बघणारच आहोत मित्रांनो. तर याचप्रमाणे तुमचे जे शेड्यूल आहे ते पुढचे राहणार आहे. तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती तुमची 12 तारखेला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर तुमची सीट मॅट्रिक्ससुद्धा त्याच दिवशी डिस्प्ले होईल. जर त्या दिवशी नाही झाली, कदाचित दुसऱ्या दिवशी झाली 13 तारखेला, तर तुमचे जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते तुमचे 15 तारखेच्या ऐवजी 16 तारखेपासून स्टार्ट होतील. मित्रांनो 16, 17, 19पर्यंत तुमचे जे आहेत ते कॅपराऊंडची प्रोसेस आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगची ती चालेल. आणि त्यानंतर तुमचे जे कॅपराऊंडचे रिझल्ट आहेत ते तुमचे 25 तारखेपर्यंत जे आहे बघायला भेटतील. मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे आहे पुढील शेड्यूल असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता 12 तारखेला तुमचे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आहे ते शेड्यूल जे आहे ते तुमचे पुढे असणार आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचे जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे शेड्यूल आहे ते कळालं असेल. मित्रांनो यानंतर तुमचे सीट मॅट्रिक्स जी डिस्प्ले होणार आहे ती कशा प्रकारे पाहायची आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स पाहिल्याच्यानंतर आपण आपल्या कॉलेजची लिस्ट कशा प्रकारे बनवायची, हे 2-3 व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर आता कंटिन्युएशनमध्ये येणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फक्त आणि फक्त सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल, थोडीशी इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.